ज्ञानदेवांच्या अभंगांमध्ये 2 अभंग असे आहेत की जिथे हे जे वारीचं सामाजिक अंग आहे की समाज जीवन निर्मळ बनावं म्हणून ही चळवळ आहे आणि ही चळवळ एकट्या दुकट्याने करता येत नाही म्हणून त्याला समूह लागतो. त्या समूहाचं हे गतिमान रूप जे आहे, चल रूप जे आहे, त्याच्यामध्ये जो संघर्ष आहे तो ज्ञानदेवांनी तिथे अधोरेखित केलेला आहे. आणि ज्ञानदेवांनी म्हणून वारीबद्दन दिंडीबद्दन चालणाऱ्या वैष्णवांना वैष्णव वीर असं संबोधलेलं आहे. आणि हे कसे चाललेत, हे नामाची गर्जना करत नामे अंबर गरजत असे असं ज्ञानदेव म्हणतात की त्यांच्या जयघोषाने आकाश कोंदलेलं आहे. आणि हे कसे चाललेत वैष्णव, तर वैष्णव चालले गरजत महावीर ते अद्भुत, पुढे यमदूत पळत पुरला अंत महादोषा.